वीरशिरोमणी महाराणा प्रताप, वस्ताद लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारणा जपणारे या विभागाचं एक तरुण आणि तलबदार नेतृत्व मोहन भाऊ ठोके मित्रमंडळ आयोजित महापरिवहन दिनानिमित्ताने शिव आणि भीमगीताचा हा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर देवीदास खरात घेऊन येतील शिवाला वंदना ही दिवाला वंदना वंदन गीत। सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। क्या बात पूजने को तो पाओ है वो तुम गए से पाओ नहीं। हर दुनिया में तो गाओ है मगर महू के जैसा गाओ नहीं। जाओ तो हमने के जैसी और दुनिया में तो राव होत है मगर मेरे भीम के जैसा राव नहीं। कि जन्मला भीमराव मोदींच्या मातीला वंदनाई, जन्मला भीमराव मोदींच्या मातीला वंदनाई, त्या नाशिक महाडच्या भूमीला वंदनाई। भीमाच्या पदस्पर्शाने पावन झाली दीक्षा भूमी, त्या नागपूरच्या दीक्षा भूमीला वंदनाई। म्हणून माझी जाऊ भीमाईच्या घोर नंदना।
तरी तो अभिमान करून माननीय माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी भावना विनंती करतो की फक्त 2 मिनिटांसाठी आपण मंचावर यावं आणि मोहन गोटे पाटील यांना विनंती करतो आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. त्याचबरोबर माननीय समाधान भाऊ साबळे यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर यावं. डॉक्टर संजयजी रायमुलकर कद बडा ना पद बडा वो इंसान बडा जो दुसरा के सुख दुख में खरा. तो माणसात रमला त्याने माणूस रमला. प्रत्येकाला वाटतो तो माणूस आपला. असा हा आपला माणूस म्हणजे डॉक्टर संजयजी रायमुलकर. त्यांच्यासोबत माननीय आमचे मित्रवर्य आदरणीय समाधानजी साबळे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत मोहन धोटे पाटील त्याचबरोबर आदरणीय करुताई खरात या ठिकाणी करत आहेत. हॅलो सगळ्यांना माझा क्रांतीचा मानाचा जय भीम जय भीम जय भीम. या ठिकाणी आमचे मोहनदादा धोटे आणि सगळे त्यांचे सहकारी एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला. खरोखर मी त्यांचे अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांच्या भेटी गाठी घडवून आणल्या. म्हणून माझ्या मायबापाला क्रांतीचा मानाचा पुन्हा एकदा जय भीम. आणि सांगायचं असं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती कडूबाई खरंच अडाणी आहे. मी अडाणी शब्दातून गाणे सादर करणार आहे. माझ्या माय बाबल्याने माझ्या भावाने माझ्या दादाने गोड मानून घ्यावा ही नम्रतेची विनंती. आणि तसेच आमचे सौन शिष्टीमाल दादा खरोखर तुमचे अभिनंदन. खूप छान सौंड ऐकायला आला पहिल्याच्या याच्यामध्ये. तसे आमच्या सगळ्या कलाकारांचे अभिनंदन. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहे.
आमचे विठ्ठल बाबा म्हणतात अहो ये खरंच या ये हो हो, 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 हो. वा. अरे ये खरंच ये खरंच या ये भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब थंडी वाजत नाही, टाळ्या वाजत मला आमच्या बाहेरच वाजत नाही. म्हणून म्हणते की ही महाराष्ट्र म्हणजे ही पवित्र भूमी आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपण लहान थोर सगळे जन्माला आलो. आपण सगळे भाऊ भाऊ आहोत. पण आता ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये
बाबासाहेब आंबेडकर झाले, छत्रपती शिवराय झाले, अण्णाभाऊ साठे झाले, शाहू महाराज झाले, असे महामानव होऊन गेले. पण आता ही काळाची गरज आहे. घराघरामध्ये बाबासाहेब जन्माला आले पाहिजे, घराघरामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे, घराघरामध्ये अण्णाभाऊ साठे जन्माला आले पाहिजेत. असे महामानव आपल्या घरामध्ये जन्माला आले पाहिजेत. याच्यासाठी तुमचे आमचे संस्कार चांगले असावा म्हणून काय म्हणतात, अरे अंधार पार झाला. बघा, अरे अंधार पार झाला, दिवा पाहिजे. अरे अंधार पार झाला, दिवा पाहिजे.
फार झाला, एक दिवा पाहिजे या देशाला जिजाईचा, शिवा आणि भिवा पाहिजे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, आणि शिवा भिवा विना हा महाराष्ट्र न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, खरा वीर वैरी पराधीनतेचा, शिवा आणि भिवा आधार या भारतात. एकदा जोरदार टाळ्या उद्या. या ठिकाणी या संचाच्या नवोदित गायिका हॅलो श्वेता समाधिंदे हे सुंदर असं बाबासाहेबांचं गीत या ठिकाणी ठेवतील. मोहन धोटे पाटील मित्रमंडळ एक सामाजिक नेतृत्व, विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असतील, सामान्यातल्या सामान्य गरीब कुटुंबाचं काम असेल, आपल्या कुटुंबाची पर्वा न करणारा एक युवा नेतृत्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मोहनरावजी धोटे मित्रमंडळ, खरोखरच एकदा मोहन भाऊसाठी जोरदार टाळ्या की त्यांच्यावर तुमचा आमचा योग आला. हॅलो 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 दादा हॅलो सर्वांचा क्रांतिकारी जय भीम. आवाज येत नाही तुमचा, थंडी वाजते. अरे जय भीम करा जरा जोरात आला पाहिजे. जय भीम. थंडी वाजते ना, जाऊ दे. सोन्याचं पादान अरे सोन्याचं पादान हळदी कुकान घातलं, आणि माया भीमाचा प्रसाद, भीमरायाचा प्रसाद, उद्या कधीला माती घालणार नाही. माया भीमाचा प्रसाद, उद्या कधीला माती घालणार नाही.
या मोहनजी धोटे मित्रमंडळ जानेफळ आयोजित शिवभीमगीताचा हा कार्यक्रम विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित केलेला हा कार्यक्रम, यासाठी नुकतंच देवानंद गवई यांनी 500 रुपयाचे धम्मदान या ठिकाणी दिलेले आहेत. धन्यवाद. यानंतर या संचाच्या नवोदित गायिका, अतिशय सुंदर असा आवाज आणि ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचे या दोन्ही मुली शिष्य आहेत. या ठिकाणी साक्षी उपदेशे यांना सुद्धा विनंती करण्यात येत आहे, आपणही या ठिकाणी सुंदर असं गीत ठेवावं. मोठे मोठे ते सरदार किती करून या ठार, मोठे मोठे ते सरदार किती करून या ठार, मोठे मोठे ते सरदार किती करून या ठार. जेव्हा निघाल मैदानी, जेव्हा निघाल मैदानी, शिवरायाची तलवार
ज्ञानेश्वरायाची तलवार. खरोखरच फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जन्म झाला नसता तर एक वेगळं चित्र निर्माण झालं असतं. आपल्या गाई गुरांचं, माता भगिनीचं रक्षण करण्यासाठी त्या शिवनेरी किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. या ठिकाणी मोहनजी धोटे पाटील मित्रमंडळ आयोजित हा शिवभूमिगीताचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच भीमरावजी ताजणे यांनी 100 रुपयाचं धर्मदान दिलेलं आहे. तदनंतर या ठिकाणी गजानन इंगळे 100 रुपयाचं दान या ठिकाणी आलेलं आहे. हवाई बंधू कळंबेश्वर यांनी सुद्धा या ठिकाणी 100 रुपयाची भेट दिलेली आहे. आयोजक मोहनरावजी धोटे मित्रमंडळ शिवभूमिगीताचा कार्यक्रम. मित्र हो, या ठिकाणी नुकतेच या विभागाचे माजी आमदार संजयजी रायमुलजी गेले आणि राजकारण असो की समाजकारण असो, स्मिता मित्र हो, राजकारणामध्ये सुद्धा वारस लागतो. सामाजिक काम असलं तरी वारस लागतंय. वकील झाला की वकिलाला वारस निर्माण करावा लागतो. जे जे क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला पुढील वारस निर्माण करावा लागतो. म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध भीमगीत गायिका भीमकन्या कनुबाई खरात यांची नात या ठिकाणी आहे. वर्ग 4थी मध्ये या ठिकाणी भाग्यश्री ज्ञानेश्वर खरात ही कडूबाईची नात आहे. की पुढे कडूबाईचं भविष्य आणि एक वारस आताच कडूबाईच्या नजरेसमोर निर्माण झाला. इथं जोरदार टाळ्या. भाग्यश्री देवीदास खरात एक सुंदर असं भीमगीत आपल्या समोर ठेवणार आहेत. सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आवाज नाही येत आहे. कशी वाजते का? परत सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. ये टाळी जन्माची, ये टाळी जन्माची, कोणी माणूस म्हणायचं नाही. ये टाळी जन्माची, ये टाळी जन्माची.
कृपा भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली सुरेश काटोळे सरपंच कुटे यांच्यातर्फे 500 रुपयाची भेट आलेली आहे. सुनीता सुरेश कंकाळ 100 रुपयाची भेट आलेली आहे. लताबाई कंकाळ 100 रुपयाची भेट आलेली आहे. आशाबाई कंकाळ 100 रुपयाची भेट आलेली आहे. गजानन हिवराळे यांनी सुद्धा या ठिकाणी 100 रुपयाचं धम्मदान दिलेले आहे. तर मित्र मोहन भाऊ छोटे मित्रमंडळ आयोजित शिवभीमगीताचा कार्यक्रम. थंडीचा कडाका आहे. काही मंडळी शेकोटी करून सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहे. परंतु खऱ्या अर्थानं ज्या शूरवीरांनी, ज्या क्रांतिकाऱ्यांनी, राष्ट्रीय पुरुषांनी की एका दिव्याच्या प्रकाशामध्ये तर फार मोठी क्रांती घडू शकते. म्हणून मोहब्बत में काम ना आती है शमशेरे ना तदबीरे. मोहब्बत में काम ना आती है शमशेरे ना तदबीरे. अरे जो हो यकीन पैदा तो टूट जाती है जंजीरे. की मोहन भाऊ थोडे याच्यासारखं नेतृत्व आणि आमचे संजयजी रायमूल साहेब माजी आहे. भविष्यामध्ये इतकं जनसमुदाय बघितल्यानंतर नक्कीच पुन्हा वर्णी लागणार आहे तुमची. एकदा जोरदार जय रायमूल साहेबांसाठी. म्हणून मित्र हो, आपण लवकरच कार्यक्रम संपवणार आहोत, कारण की तुम्हालाही थंडी वाजते आणि आमचं बी जॉकेट घरी राहिलेलं आहे. परंतु मोहन भाऊ खरोखरच अतिशय चांगलं प्रेम तुमच्यावरती या जनतेचं आहे. आले का तरुण मित्र हो? हॅलो, दीपाली सुभाष अवसरबोल सरपंच गोमेधर यांच्याकडून 500 रुपये, बबन भाऊ लखाड उपसरपंच वडाळी यांच्याकडून 201 रुपया, अनिल भाऊ राठोड हिवरापूर यांच्याकडून 100 रुपये. हॅलो हॅलो, हा खरा आमच्या मायबाऊसाठी सांगते की मायबाऊ खरोखर जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी. छत्रपती शिवराया माझी जाऊन घडवले. बाबासाहेब जर पुढे निघून गेले असेल तर मागे माझ्या रमाबाईचा हात होता. आणि याच्यासाठी तुमचे आमचे संस्कार चांगले असावा. संस्कार काय होते? माझ्या रमाबाईचे संस्कार काय होते? सावित्रीबाईचे संस्कार काय होते? मला अहिल्याचे संस्कार काय होते? हे आता संस्काराची गरज आहे, काळाची गरज आहे. पण कसं झालं ना, तुमच्याकडच्या बाया नाही त्या आमच्याकडच्या बाया काय करतात? हातामध्ये रिमोट घेतला की बसला टीव्ही. मग काय पाहते? तुला पाहते रे अजून तुझ्या जीव रंगला. माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. आई कुठे काय करते? आई कुठे काय करते? नवरी करते. है ना? आई कुठे काय करते? याच्यासाठी तुमचे संस्कार आले. जे पाहायसारखं असलं, जे पाहायचं टीव्ही मध्ये सुंदर अशा मालिका चालू आहे. छत्रपती शिवरायाची आहे, मा सावित्रीची आहे, बाबासाहेबांची आहे. जे धार्मिक आहे ते पाहायचं. म्हणून म्हणते जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी. माझी जिजाऊचे संस्कार कसे होते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. नंबर तुला लंबे करुणा प्रारंभे सफा शाही
माझ्या रमाई मातेला नमन करते तुला मातेला तुला मातेला तुला माझे जाऊचे संस्कार कसे होते छत्रपती शिवराय नसतं तर आज काय हाल असते बा बाबासाहेब नसतं तर आज काय हाल असते याच्यासाठी तुमच्या आमच्या संस्काराची गरज आहे म्हणून सनी म्हणते रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे हॅलो आतापर्यंत जे गाणे झाले त्या सर्व गाण्याला मेकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांच्याकडून 3,000 रुपये, तसंच इंजिनियर सुनील मिसाळ व मोहन भाऊ धोटे मित्रमंडळ मुंदेफळ यांच्याकडून 500 रुपये, वनिताताई गवई धानोरी यांच्याकडून 100 रुपये, सुशीलाताई काकडे माळेगाव यांच्याकडून 100 रुपये, निकिताताई घेवंदे घुटी यांच्याकडून 100 रुपये, विजूभाऊ वानखेडे ठेकेदार माळेगाव यांच्याकडून 100 रुपये, जानता राजा मित्रमंडळ गोमेधर यांच्याकडून 500 रुपये, हवाई बंधू कळमेश्वर यांच्याकडून 100 रुपये. आणि खरोखर तसे आमचे मोहनदादा होते
जोट्या तसे आमचे मोहनदादा धोटे संजीव भाऊ सौरभकर यांच्याकडून आता झालेल्या गाण्याला 100 रुपये. एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला, तुमच्या आमच्या भेटी घडवून आणल्या. तुम्ही हावरे सगळ्यांना सर यांनी कृपया मंचकावर यायचं एकदा. हावरे सर सगळ्यांनी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि म्हणून आमच्या महिलांसाठी गाणं सादर करत आहे. माया हो आपल्याला कोणताही अधिकार नव्हता, चालायचा नव्हता, बोलायचा नव्हता, पण ज्या बापाने आपल्याला जो अधिकार मिळवून दिला, आज तुम्ही आम्ही सगळ्या आपण 5-5, 10-10 हजार साड्या घालायला लागलो. नाही तर फक्त आणि फक्त चुला आणि मूल माहिती होतं आमच्या महिलांना. या ठिकाणी माझे बाबा खरात आणि खरात बाबा त्यांचे सुद्धा मी आभार करते. माझे माय बाप आहेत या ठिकाणी येऊन मला भेट दिली, खरोखर तुमचे आभार. आणि सगळे माझ्या मायबापांचे आभार मानते की आपल्याला ज्या बाबासाहेबांनी आधार दिला की आमची महिला आज कोणी आमदार झालं, कोणी खासदार झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी कलेक्टर झालं. मा सावित्रीनं शिक्षणाची प्रगती केली म्हणून आज आमची महिला राष्ट्रपती झाली बाबासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने. आणि म्हणून म्हणते घडणार नाही असं घडून आलं. साऱ्या देशाचा बाप माझा, साऱ्या देशाचा बाप माझा, भीमराव बाबर.
पैशाचा बाप माझा भीमराव पॉवरफुल म्हणून आमच्या महिलांसाठी सांगते, तुमच्याकडच्या महिला नाही, आमच्याकडच्या महिलांना अंधश्रद्धावर जास्त धाव आहे. तुमची श्रद्धा असू द्या पण अंधश्रद्धा नसावा. ज्या बापानं आपल्याला खालीतून वर काढलं आणि सगळ्याशी नाते आपले जुळून दिले, असे माझे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच्यासाठी म्हणून म्हणते मी की श्रद्धा असावा पण अंधश्रद्धा नसावा. मी महिलांसाठी एक गाणं सादर करते. अहो नको खंडोबा नको बसुबा मर्याई असरा, अहो दगडाच्या देवाला पूजून माय सांगरी मिळतंय का. माझी लाडाची मंगला माय, माझी लाडाची शांता माय, माझी लाडाची लंका माय, धम्मबुद्धाचा निर्मळ माय. माझी लाडाची शांता माय, माझी लाडाची लंका माय, माझी लाडाची मंगला माय, धम्मबुद्धाचा निर्मळ माय. घरात माय खालीच बसा म्हणून म्हणते अगं येडे ऐक जरा बनू नको नावा, मया भीमान दिलाय तुला एकदा नागपूर अगं तू एकदा नागपूर, अगं तू एकदा नागपूर धम्मबुद्धाचा निर्मळ तर सैताना लाजिराळा भूताळ. आमच्या महिलांना भारी सवय आहे, कोणी बाबा लोक आले की हात दाखवायचे. आमच्या घरात दारू पितात, आमच्या घरात आमकं करते, आमच्या घरात तमकं करते. अरे त्यांचं भविष्य त्यांना कळालं नाही, आपलं काय भविष्य करणार आहे? अरे आपलं भविष्य फक्त आणि फक्त त्या बाबासाहेबांना कळालं होतं. त्या बाबासाहेबांनी आपल्याला घरातून काढलं. आपलं भविष्य फक्त बाबासाहेबांना कळालं होतं म्हणून सुंदर असे संविधान लिहिलं, सुंदर असे घटना लिहिली आणि तुम्हाला आम्हाला सगळ्याला 18 पगड जातीला न्याय मिळून दिला माझ्या बाबासाहेब. म्हणून म्हणते अगं छुमंतर सैतान लाजराळ भूताळ सारा ढोंगीचा पसारा तुमच्याकडच्या महिलांवर काय लागेल कोणाला? आमच्याकडच्या अगं तुझं डोकं फिरलंय धम्मबुद्धाचा निर्मळ हाय.
तू गोडीनं भिंगीत ग तू गोडीनं भिंगीत ग ब्रह्मपुत्राचा निर्मळ राजवाड्याची हॅलो, आतापर्यंत झालेल्या